गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे। निधी वाटप आणि अधिकारांवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। आता थेटपणे मंत्र्यांमधील हा वाद समोर आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावरती आपल्या अधिकारांत ढवळाढवळ केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे। या वादाला पत्राद्वारे नवे वळण देखील मिळालेलं आहे, जिथं शिरसाट यांनी मिसाळ यांना आपल्या मर्यादा लक्षात ठेवा असा अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे। माधुरी मिसाळ यांनी अलीकडेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित एक बैठक संजय शिरसाट यांना विचारात न घेता आयोजित केलेली होती। यावर शिरसाट यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। त्यांनी मिसाळ यांना थेटपणे पत्र लिहून म्हटले की माझ्याकडील विषयांशी संबंधित कोणतीही बैठक माझ्या अध्यक्षतेखालीच आयोजित केली गेली पाहिजे आणि तेच संयुक्तिक राहील। अशा बैठका घेण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी। शिरसाट यांनी 11 मार्च 2025च्या शासन आदेशाचा देखील आधार यासाठी घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला, ज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या त्यांच्यात आणि मिसाळ यांच्यामध्ये वाटल्या गेलेल्या आहेत। मिसाळ या सध्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। तसंच मंत्री शिरसाट यांच्या पत्राला देखील मंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी आपलं जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रात म्हटलंय की राज्यमंत्री या नात्याने मला विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि यासाठी कुणाच्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही। मिसाळ यांनी पुढे असंही त्यामध्ये जे पत्र आहे त्या पत्रात नमूद केलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमानुसार विभागीय आढावा घेण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। त्यानुसार त्या पुढे अशाही बैठका घेणार आहेत। मिसाळ यांनी हे पत्र थेटपणे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं असून शिरसाट यांचे पत्रही त्यासोबत जोडलेलं आहे। त्या म्हणाल्या की पूर्व परवानगीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे पुढील आदेश घेतले जातील। 11 मार्च 2025च्या शासन आदेशानुसार सामाजिक न्याय विभागातील विषयांचे वाटप संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री आणि माधुरी मिसाळ या राज्यमंत्री यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे। या आदेशानुसार कॅबिनेट मंत्री असलेले शिरसाट यांच्याकडे विभागातील प्रमुख काही जबाबदाऱ्या असून मिसाळ यांना सहाय्यक भूमिका यामध्ये दिलेली आहे। शिरसाट यांचा दावा आहे की मिसाळ यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात म्हणजे जे कॅबिनेट मंत्रीपद आहे त्या कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत स्वतःहून काही बैठका आयोजित केल्या आणि ते आयोजित केलेली बैठक जी त्यांच्या मर्यादेच्या बाहेर आहे, म्हणजे त्यांची जी अधिकार कक्षा ठरवून दिलेली आहे त्या अधिकाराच्या बाहेर आहे। तर दुसरीकडे मिसाळ यांनी देखील आपल्या अधिकाराचा सवाल देत किंवा हवाला देत आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचा आधार देत या सगळ्या आपल्या कृतीवरती ही आपली कृती किंवा आपण घेतलेली जी बैठक आहे ती कशी योग्य आहे योग्य ठरवलेली आहे। महायुतीत यापूर्वी देखील निधी वाटपावरून ताणतणाव निर्माण झालेला आहे। संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वळवला असल्याचं देखील कित्येकदा चर्चिलं गेलं आहे। शिरसाट यांनी यापूर्वी काही आरोप देखील त्या संदर्भात केलेले होता की त्यांच्या विभागातील जो निधी आहे त्या निधीचा वापर विशिष्ट व्यक्तीला फायदा पोहोचण्यासाठी केला जात आहे। ग्रामविकास निधीच्या वाटपावरून देखील शिंदे गट आणि भाजपमध्ये कायम मतभेद झालेले होते। या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मध्यस्थी केलेली होती आणि त्यानंतर आता देखील मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करावी लागणार आहे। हा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गेल्यामुळे हे दोन्ही नेते हा तणाव कशा प्रकारे सोडवतात किंवा ह्या दोन्ही कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना कशा पद्धतीने समजवतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। शिरसाट यांचे पत्र आणि मिसाळ यांचे प्रत्युत्तर, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत किती प्रमाणात गटबाजी आहे हे देखील आता समोर आले आहे आणि अधिकाराचा संघर्ष पुन्हा एकदा उघड झालेला आहे। यामुळे महायुतीच्या एकजुटीवरती प्रश्नचिन्ह देखील निर्माण या निमित्तानं होत आहे। यापूर्वी आपण पाहिलं आहे की
महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून देखील अनेक प्रमाणात वादविवाद झालेले होते आणि भाजपने त्यावेळी 156 जागा, शिंदे गटाने 78 ते 80 आणि अजित पवार गटाने 53 ते 54 जागा लढवण्याचा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र काही जागांवरून खेचाखेची झाल्याने आणि बेबनाव वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. 2024च्या निवडणुकीनंतर महायुतीला 230 जागांचं प्रचंड असं बहुमत मिळालं. तरी देखील मुख्यमंत्री पदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालेला होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद यामध्ये देण्यात आलं. त्यानंतर खाते वाटपावरून देखील महायुतीत त्यावेळी मतभेद दिसून आलेले होते. गृह खाते आणि अर्थ खाते यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाली. अखेर गृह खाते फडणवीस यांच्याकडे आणि अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे राहिले, तर शिंदे यांना नगरविकास खाते, जे की त्यांच्या आवडीचं खातं होतं, ते देण्यात आलं. महायुतीतील हा ताजा वाद संजय शिरसाट आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांच्यातील पत्राद्वारे अनेकदा या निमित्तानं उघड झालेला असलं तरी यामागे निधी वाटप, अधिकार आणि पक्षांतर्गत गटबाजी असे काही मुद्दे आहेत, जे मुद्दे दडलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा वाद निवळण्याचं एक मोठं आव्हान आहे. येत्या काळात महायुतीच्या एकजुटीवरती याचा परिणाम होण्याची दाटपणे शक्यता आहे आणि हे पाहणं देखील येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र दरम्यानच्या काळात यावरती कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी असं काही प्रतिक्रिया दिली की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, फक्त मी अधिकार क्षेत्राबद्दलची पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी जे आता माधुरी मिसाळ यांनी जे काही पत्र लिहिलं आहे त्याबद्दल माझं कुठलंही आणि काहीही म्हणणं नाही आणि आमच्यात वाद निर्माण होण्याचं काही कारण नाही. एकूणच पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आता 3 तिघाडी आणि काम बिघाडी असं काही घडतं आहे का, हे मात्र आता या निमित्तानं समोर येत आहे. आणि अशातच आता राज्यात काही फेरबदल देखील होणार किंवा काही मंत्र्यांना यामध्ये डच्चू देणार असंही म्हटलं जात आहे. यामध्ये नेमके आता खरोखरच काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार का, की जैसे ते स्थिती राहणार, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ.